Press the subscribe button and hit the bell icon to never miss a video from Smitaura. काल म्हणजेच 23 डिसेंबरला गार्डन्स क्लबचा फ्लावर शो होणार होता. 23, 24 आणि 25 तारखेला हा फ्लावर शो आहे. यासाठी सकाळी सगळं लवकर आवरलं, सडा रांगोळी आवरली आणि मग बागेमध्ये थोडा फेरफटका मारला. कारण तुम्ही कितीही बिझी असाल तरी बागेमध्ये जर तुम्ही झाडं लावली असतील आणि जर सकाळी एखादा फेरफटका मारला तर कुठल्या झाडाला काय कमी आहे, कोणती खतं घालायला पाहिजेत हे समजतं. फ्लावर शोची थीमच होती बीट द प्लास्टिक आणि त्यासाठी या छोट्या छोट्या मुलांनीसुद्धा सहभाग नोंदवला होता. सकाळी 8:30ला म्हणजे ही छोटी छोटी मुलं आणि गार्डन्स क्लबच्या सगळ्या मैत्रिणी उपस्थित होत्या. गेली महिनाभर हे काम चालू होतं. गार्डन्स क्लबचा फ्लावर शो म्हणजे एका लग्नाची तयारी केल्यासारखंच असतं. फक्त वधूवरांची कमतरता असते आणि जेव्हा एक एक दिवस पार पडत जातो जीव भांड्यात पडतो. सकाळी अजून स्टॉल लावण्याचं काम सुरू होतं. प्रभात फेरीनंतर लगेचच स्टॉलचं उद्घाटन होतं, त्यामुळे सगळेच गडबडीत होते. या प्लॅस्टिकच्या जनजागृती संदर्भात खास करून या चिमुकल्यांपासून जी काही छोटी छोटी मुलं आहेत त्यांच्यामध्ये जनजागृती करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ती आपली पुढची पिढी आहे. देऊ का? सर्वांनी लक्ष द्या इकडं. प्लास्टिकचा वापर बंद. या प्रदर्शनामध्ये तुम्हाला इतक्या प्रकारची फुलं, झाडं, पुष्परचना, टेरारियम्स, डिश तुमचं मन प्रसन्न होऊन जाईल. ही मुलं इतकी खुश होती की थांबायलाच तयार नाही. प्रमुख मान्यवरांना देण्यासाठी असे प्लांट बुकेज केले होते. आणखीही बऱ्याच अरेंजमेंट्स होत्या. आम्हीसुद्धा स्किट कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता. या सगळ्या आमच्या गार्डन कोर्सच्या मैत्रिणी. यांच्यासोबत मी गार्डनिंग शिकले आणि मी ज्यांच्या शेजारी बसले त्या प्रमिला मॅडम, माझ्या गार्डन कोर्सच्या गुरु. एंट्रन्सला हे गणेशाचं डेकोरेशन आमच्या मंदानी केलं होतं. चला आता आमचं स्किट पाहूया. सगळ्यांचा काळ बनून आलो. मी सगळी पृथ्वी व्यापली आहे. घरात सुद्धा बाहेर सुद्धा मी तुमच्या सोबत आहे. मी कोणत्या ना कोणत्या रूपात आता सुद्धा तुमच्या बरोबर आहे. सांगा कोण आहे मी? मी सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. हो, म्हणजेच तुम्ही मार्केटमध्ये जाऊन निरनिराळ्या गोष्टी, कलरफुल प्लास्टिक विकत आणता. मुलांना डबे द्यायचे, प्लास्टिक. भाजी आणायची आहे, प्लास्टिक. मटण आणायचंय, प्लास्टिक. तुम्ही मला काही करू शकत नाही. मी प्लास्टिक जाळलं तर मी तुमच्या श्वासात तुमच्या शरीरात प्रवेश करणार. कोरोनात फक्त मास्क लावत होता, आता ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन फिरणार. मी प्लास्टिक जमिनीत पुरणार. सारी पृथ्वी प्रदूषित नाही केली तर विचारा. मी प्लास्टिक पाण्यात बुडवणार. अगोदरच स्वच्छ पाण्याची बोंब. तुम्ही मला काही करू शकत नाही. मी अमर आहे, अमर आहे, अमर आहे. अरे मतलबी माणसा, तू तुझ्या उपयोगासाठी माझा उपयोग करून घेतोस आणि मग प्लास्टिक वाटेल तिथं फेकतोस. मग पशुपक्षी त्याला खातात आणि मग मलाच नावं ठेवतात. या स्किट कॉम्पिटिशनमध्ये बऱ्याच लोकांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये वयाची मर्यादा नव्हती. अगदी सिनियर ज्युनियर केजीच्या मुलांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकापर्यंत सगळ्यांनी सहभाग घेतला.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या एका कालच्या डेली ब्लॉगच्या रीलवर खूप सारे सबस्क्रायबर्स तिथं मला भेटण्यासाठी आले होते. इतकं प्रेम असेल लोकांचं तर आणखी काय पाहिजे हो. मला इतका आनंद झाला म्हणून सांगू. ही प्लास्टिक बॉटलची जी थीम आहे ही आमच्या चिनारनं केली होती, जी आर्टिस्ट आहे. सगळ्या प्रकारचे फ्लावर अरेंजमेंट तुम्हाला बघण्यासाठी आजपासून उपलब्ध आहे. तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. बोन्साय तर इतके सुंदर सुंदर आहेत ना बघण्यासाठी. फ्लावर अरेंजमेंट, सॅलेड डेकोरेशन, बोन्साय, सिंगल गुलाब, बरेच कॉम्पिटिशन्स आहेत इथे. आज संध्याकाळी आपला बोटॅनिकल फॅशन शो होणार आहे, त्याला पण जरूर उपस्थित राहा. खूप बघण्यासारखा असतो. सगळे तुम्हाला फुलापानांच्या ड्रेसेसमध्ये छान नटलेले दिसतील. टेरारियम कॉम्पिटिशनसुद्धा होतं. बघा किती सुंदर सुंदर केले. क्रिसमसची थीम घेऊन पण बऱ्याच जणांनी बुके अरेंजमेंट्स टेरारियम केले होते. हे आहे डिश गार्डन किंवा मिनिएचर गार्डनसुद्धा म्हणतात याला. या छोट्या मुलांनी आपल्या संस्कृती, आपल्या सणांवर एक थीम केली होती. गुड आफ्टरनून. आम्ही कोल्हापूर पब्लिक स्कूलतर्फे आलो आहे. मग हे वेगळ्या सणांमध्ये वेगळे फुलं पानं जसे वापरतात ते दाखवायचे प्रयत्न केलेत आम्ही. तर पहिला शिवरात्री. आता हे बेल आपण वापरलं आहे ह्याच्यामध्ये शिवरात्री जे आपण ह्याच्या श्रावणमध्ये पण वापरतो. आपण ह्याचा खूप वापर करू शकतो. आपल्याला सर्दी झाली असली तर आपण ह्याचा हे खाऊन आपण ह्याचा रिलीफ घेऊ शकतो थोड्या वेळासाठी, जे आपल्यासाठी जेवायला वेळ घेऊ शकतो. त्यानंतर होलीमध्ये यूज होते एरंडे खूप चांगलं असतं. जर आपल्याला डिसेंट्री झाला असेल तर आपण त्याचा यूज करू शकतो. हे होलीमध्ये यूज केले जाते मेनली आणि हे इझिली कुठं पण स्प्रेड होऊन उगू शकतं. हे नीम आहे मॅम. ॲक्च्युली हे गुढीपाडवामध्ये मेजॉरिटी यूज केलं जातं आणि खूप सगळी लोक खेडेगावात ते ह्याला आंघोळीत पाणी तापवताना घालूनच वापरतात, ज्यांच्यामुळे त्यांची त्वचा आणि डिसीजेसपासून लांब राहतात. ते गुढीपाडवाचा मेन इतिहास जो असतो म्हणजे हे काठी म्हणजे आपला बॅकबोन असतो आणि हे म्हणजे आपलं डोकं आणि कापड म्हणजे आपण घातलेले वस्त्र. तुम्हाला माहिती आहे का ह्याच्या पानाची आपण चटणी पण खातो. हां, चटणी पण खातो. त्या दिवशी खातात माहिती आहे ना. पुढचं हे पौर्णिमेचं वटवृक्ष. वटवृक्षामध्ये ज्यांचे बायकांचे लग्न झालेले असतात ते या झाडाच्या भोवतीनं दोरा घेऊन 7 फेरे मारतात आणि असं पण म्हणलं जातं की या झाडाचं लग्न असं पीपलच्या झाडासोबत झालेलं असं म्हणलं जातं. नेक्स्ट आहे गणेश चतुर्थी. तर गणेश चतुर्थीमध्ये आपण दुर्वा हे एका प्रकारचं पान म्हणू शकतो आपण. ते 11 किंवा 21 ठेवतात. गणेश चतुर्थीच्या पूर्ण जोपर्यंत अनंत चतुर्थी येत नाही तोपर्यंत हे ठेवायचं असतं देवासमोर. त्याचे मेडिसिनल यूज जास्त नाही. पुढचं आहे घटस्थापना. घटस्थापनेमध्ये आपण जे आपले बी असतात ते बी आपण पेरतो याच्यात. मग ते 9 दिवसात ते बी उगवून येतात. मग ते म्हणजे आपल्याला कळतं की ते बी चांगले आहेत. मग आपण त्याला पुढं पण अजून पेरू शकतो जास्त क्वांटिटीमध्ये. तुम्हाला एक माहिती आहे का, आपण ह्याच्यामध्ये जे बिया पेरतो 9 टाईपची धान्य आपण ह्याच्यामध्ये पेरतो आणि जे छोटे छोटे जे येतात ना त्याला मायक्रो ग्रीन्स म्हणतात. आणि ते कट करून जर सॅलडमध्ये आपण वापरले ना तर ते शरीरासाठी खूप चांगलं असतात. आपल्याला न्यूट्रियंट्स मिळतात त्याच्यामधून. शेतकऱ्यांसाठी जास्त पाहिजे असतं. पूर्वी हे कशासाठी करत होते की सुरुवात करायची ह्याच्यामध्ये जेव्हा उगवतं तेव्हा ते शेतात नेऊन पेरायचं आणि तिथून पुढं सुरुवात. हे शेवटचं आहे की तुळशी विवाह. तर त्याच्यात आपण तुळशीचं लग्न लावतो. त्याच्यात आपण चिंच आणि आवळा ह्याचा उपयोग महत्त्वाचा असतो. ते महत्त्वाचं असतं. ह्या दोन्हीवर आपण तुपाची वात लावतो आणि त्याची पूजा करतो. तुळस हे मेडिसिनल यूजसाठी पण खूप असतं. खोकला सर्दी झाली असेल तर आपण त्याला काढ्यात टाकून हे करू शकतो किंवा असंच आपण खाऊन त्याला उपयोगाला आणू शकतो. Good afternoon, ma'am. I'm Apeksha Manu. And I am Abhidnya More. And I am Shanaya Zada. We are from Kolhapur Public School, studying in 5th.
Today we are representing the flowers which were made by our ancestors. For example, in every festival we use flowers like Jendu, Safa, Gulab, Krishna Kamal, Zai, Kamal, etc. First, lotus. The lotus is offered to goddess Chandraghanta as white petals, symbolizes her virtues to peace, purity and calm. Second, Safa. These flowers are used for worshipping goddess Saraswati and also in religious ceremony and rituals symbolizing purity, love and divinity. Third, Jendu. These flowers are used to worship God and decorating houses in Diwali and other many festivals. Fourth, Krishna Kamal. This is Krishna Kamal. These flowers are used to worship Lord Shiva and goddess Manda Bhagwati. ते बोला की रे. ह्याचं नाव डिस्का आहे. अष्टगंध. त्यातले बी आपण आहेच काढलेलं. याला शेंद्री पण म्हणतात. शेंद्री. शेंद्री. आपण ह्याला हातात घेऊन असं केलं की याचा रंग निघतो. ह्याला लिपस्टिक लावायला पण यूज करतात आणि कुंकू लावायला पण हे करतात. तिथे एक पुतळा आहे त्याला पण लिपस्टिक लावलेली आहे. ह्याच्यानेच लावलेली आहे आणि नॅचरल कलर आहे. हे उडवल्यानंतर एकदमच हेलिकॉप्टर. तुम्हाला यांचे प्रोडक्ट्स सँडविचेस इथे खायलासुद्धा मिळणार आहेत आणि ज्यूसेस व्हेजिटेबल ज्यूस तुम्हाला टेस्ट करायलासुद्धा मिळणार आहेत. हरवाडीमध्ये आहे आणि तिथे आम्ही 7 टाईप्सचे लेट्युसेस घेतो. आणखीही बऱ्याच प्रकारचे स्टॉल्स आहेत. सँडविचेसचे स्टॉल्स आहेत. त्याशिवाय कुकीज, पेस्ट्रीज, पाववडा, बरेच स्टॉल्स आहेत. नक्की भेट द्या आणि याचा आस्वाद घ्या. इथे कास्ट आयर्न, नर्सरीज, मॅन्युअर म्हणजेच खतं, या सरांनी बनवलेलं कंपोस्ट किट, बायोगॅस स्लरी ज्याचे खूप उपयोग आहेत हे विक्रीसाठी उपलब्ध आहे. केळामृतसुद्धा यांच्याकडं आहे. बरेच ऑर्गॅनिक तेल, गूळ, धान्य, लोणची या स्टॉलवर आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला बऱ्याच प्रकारचे बोन्साय आणि कस्टमाइज ॲक्वेरियमसुद्धा आहेत. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्लास्टिक पिशव्याचा रियूज करून बनवलेले बॅगसुद्धा पाहायला मिळतील आणि विकतसुद्धा घेता येतील. खूपच सुंदर डिझाईन्स आहेत. या स्टॉलवर तुम्हाला निरनिराळ्या टेराकोटाच्या पॉट्स बघायला मिळतील. खूप सारे स्टॉल्स आहेत. आज आणि उद्या 2च दिवस हे एक्झिबिशन आहे कोल्हापूरमध्ये महावीर गार्डनजवळ. तर नक्की भेट द्या. बऱ्याच नर्सरीजसुद्धा आहेत. मुलांनी तयार केलेले लँडस्केपसुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. तर त्याचा व्हिडिओ मी आज अपलोड करणार आहे. एकूणच खूप सुंदर एक्झिबिशन आहे. फ्रीज मॅग्नेट्स आहेत. निरनिराळ्या टेराकोटाच्या वस्तू आहेत. नक्की भेट द्या आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा.